महाराष्ट्रभर सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे। कोण जिंकणार कोण हारणार हे आपल्याला एकत्या निकालामध्ये कळणार आहे। मात्र सध्या मतदान सुरू आहे आणि मतदान का केलं पाहिजे हेच आपण काही नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। आपण त्यांच्यासोबतच बोलूया डायरेक्टली। दादा, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। मतदान का केलं पाहिजे? आज मतदानाचा दिवस आहे, तुम्हाला काय वाटतं? मतदान हा सर्व नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो आपला अधिकार जो आहे त्या व्यक्तीने आपल्या अधिकाराचा वापर केला पाहिजे। कारण आपण मतदानाद्वारे देशाचा असो राज्याचा असो आपण भवितव्य घडवत असतो। त्यामुळे आपला जो अधिकार आहे तो आपण पूर्णपणे वापरणं गरजेचं आहे। भविष्यामध्ये आपण जर चांगला उमेदवार निवडून दिला तर उद्या आपल्या राज्याचं असेल किंवा देशाचं असेल चांगलं भवितव्य घडू शकतं। त्यामुळे मतदान ही फार अत्यावश्यक बाब आहे आणि प्रत्येकाने मतदान करावं असं मला वाटतं। पण काही प्रमाणात पाहायला गेलं तर काही लोक मतदानाच्या दिवशी सुट्टी मनवतात, बाहेर फिरायला जातात, तर हे कितपत योग्य? नाही, कसं आहे, बऱ्याच लोकांना त्याचं महत्त्व माहिती नाही। खरं तर लोकशाहीमध्ये जो अधिकार तुम्हाला मतदानाचा दिला आहे त्याद्वारे तुम्ही संपूर्ण पार्श्वभूमी तुम्ही बदलू शकता। आपल्या समाजाची असेल किंवा राज्याची असेल देशाची असेल। मात्र त्या गोष्टीची तेवढीशी जाणीव नसल्यामुळं त्या लोकांना की आपल्या मतामध्ये एका मतामध्ये किती ताकद आहे ही जाणीव नसल्यामुळं अशी लोक थोडीशी बेजबाबदारीने वागतात। पण हे मला नाही वाटत की योग्य आहे। प्रत्येकाने आपला अधिकार बजावला पाहिजे मतदानाचा। सध्या राजकीय वळण बघता खूप घाणेरडं राजकारण झालेलं आहे। ह्याची फोडाफोड त्याची फोडाफोड किंवा हा पक्ष भ्रष्टाचार करतो तो पक्ष भ्रष्टाचार करतो, तर यामध्ये काय वाटतं जनतेच्या मनात कोण असेल? जनतेला काय हवं असेल? बघा, जनतेच्या मनामध्ये जो कुठेतरी आपल्या तत्वाशी एकनिष्ठ असेल माणूस त्याच व्यक्तीच्या पाठीशी लोक कायमस्वरूपी उभी राहतात। आज इकडे उद्या तिकडे जाणारा कोणी उमेदवार जरी असेल तरी लोकांना वाटेल की आज इकडे उद्या तिकडे जातो तर आपला तरी कसा होईल। त्यामुळं लोक अशा व्यक्तीच्या पाठीशी जास्त जात नाहीत आणि कोणी असं करत असेल तर त्याचं आपण समर्थन नाही करू शकत। बरोबर। मात्र एक प्रश्न असा सुद्धा आहे का सध्या राजकीय गणित बघता हिंदू मुस्लिम जास्त करतात, तर तुम्हाला काय वाटतं याचा फायदा राजकीय नेत्यांना होणार आहे का? जातीयवाद करून कुठलाही फायदा होत नाही आणि ज्या आपण समाजामध्ये राहतो त्या ठिकाणी सर्व मिक्स वस्ती आहे। म्हणजे हिंदू आहेत, मुसलमान आहेत, शीख ईसाई सर्व जाती धर्माचे लोक आहेत। तर सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते हवेत। त्यामध्ये फूट पाडणारे किंवा वादविवाद करणारे असे नेते आम्हाला नको। तुम्हाला काय वाटतं का मतदान? मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सर्वांनी मतदान करणे की मतदानाचा अधिकार हा सर्वांना दिलेला आहे, म्हणून त्यांनी मतदान करणं हे गरजेचं आहे। देशाच्या हितासाठी आपलं मतदान करणं हे हिताचं आहे। बऱ्याचदा काही नागरिक घरातून बाहेर पडत ना मतदान करत नाहीये, तर त्यांना काय सांगू? बघा, आता एक नागरिक म्हणून प्रत्येकानं मतदानाचा अधिकार हा बजावणं गरजेचं आहे। त्यामुळं सर्वांनी मतदान केल्यानंतर आपल्याला देशाची प्रगती करता येते, नेता निवडत जातो। म्हणून सर्वांनी ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी त्या लोकांनी बाहेर न जाता आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं का मतदान? मतदान तर केलं पाहिजे। आपल्या संविधानामध्ये एक बाबासाहेबांनी मतदानाचा आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारात आपण कुठेतरी चांगला नेता चांगला मनुष्य आपल्याला मिळावा अशा हेतून आपण मतदान करावं। लोकांचं काय होतं, मतदान करत नाहीत आणि मग ऐन वेळेला येतात आणि मग हे नेते जे आहेत ते आम्हाला काय सहकार्य करत नाहीत। हे नेते मंडळी तिकडे बसतात इकडे बसतात नाही, आमच्या जवळ येत नाहीत, हे नंतर बोलतात लोक। तर तसं होऊ नये। जर मतदानाचा अधिकार तुम्हाला दिला आहे, मतदान तुम्ही करावं। मतदानाच्या अधिकारानं नंतर त्या नेत्याशी जाऊन किंवा अधिकारानं बोलावं। तुम्हाला काय वाटतंय कोण मतदान का केलं? मतदान हा तर आपला एक लोकशाहीचा एक प्रकार आहे। मी तर सगळ्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना एक विनंती करेल की आपण घरी न बसता आपण स्वतः बूथवर जाऊन आपलं वोटिंगचे लिस्ट नाव घेऊन आपण मतदान हा हक्क बजावलाच पाहिजे। कारण याला असं आहे की आपण आहे या लोकशाहीमध्ये वावरत आहे। आपल्याला कोण नेता मदत करेल, आपल्या महाराष्ट्राचा विकास कोण करेल यासाठी आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे। सहकार्य म्हणजे आपण त्यांना मतदान करूनच त्यांना आपण सहकार्य करू शकतो। त्यामुळेच आपण मतदान केलं पाहिजे। मतदान तर केलं पाहिजे। का माहिती आहे का, लोकशाहीला आपल्याला जो अधिकार दिला आहे मतदानाचा, त्या आपल्या मतदानानं तो आपण जो दिलेला अधिकार आहे तो आपण
एखादा नेता निवडायचा असेल किंवा आपल्या विभागामध्ये आपल्याला सगळं डेव्हलपिंग पाहिजे किंवा आपला देश डेव्हलपिंग पाहिजे, स्टेट लेवलला डेव्हलपिंग पाहिजे, तर आपला जो अधिकार दिला आहे त्याद्वारे आपण ते वोटिंग करून तो अधिकार पूर्ण केला पाहिजे. तुम्ही आज रजा आहे आज वोटिंगला जायचं नाही आणि नुसते कुठेतरी पिकनिकला वगैरे जायचं ते बरोबर नाही. तुम्ही एक वेळ हा दिवस एक वेळ निघून गेला, मग आपल्याला जे पाहिजे असतं सरकार ते येत नाही, दुसरं येतं. मग तेव्हा विचारलं अरे हे कशाला आला, अरे पण तू मतच दिलं नाहीस, तू मत द्यायला पाहिजे होतंस ना, तू मत दिलं नाहीस म्हणजे दुसरं सरकार आलं. आपल्या मनातलं सरकार जर यावं असं वाटत असेल तर मतदान करणं गरजेचं. तुम्हाला काय वाटतं का मतदान? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला तो कोणीच याच्यापूर्वी दिला नव्हता. त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेरच्या देशामध्ये जाऊन तो आपला अधिकार घेतला होता, पण काही ह्याने तो अधिकार आपला नाकारला. तो नाकारल्यानंतर आता हिंदू कोड बिल देखील आपल्याला तयार केलं महिलांसाठी, हे महत्वाचं आहे. तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि पूर्वी जो राजाचा जन्म राणीच्या पोटातून होत होता, आता तसं नाही, तो आपल्या पेटीतून होतोय. राजा आपला त्या पेटीतूनच जन्म होतोय, असं म्हणून माझे 2 शब्द सांगतो. तर हे होते पाहायला गेलं तर नागरिकांनी आपलं मत दिलेलं आहे का मतदान का केलं पाहिजे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या मनातील सरकार यावं यासाठी मतदान केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आता कोणाची सत्ता येणार हे निकाल लागेल तेव्हा समजणार आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबतो.